या पुण्यभूमीमध्ये आदरणीय मनोज पाटील यांना तलवार भेट दिली जाते। कृपया माता भगिनींना विनंती आहे, आता स्टेजच्या खाली यायचंय सर्व माता भगिनींना विनंती आहे। तसेच आयोजक संयोजक आपल्या सर्वांनाच विनंती आहे, कंदी पेढ्याचा गोडवा म्हणजे सातारा, रांगडी मराठी भाषा म्हणजे देखील सातारा। आणि याच सातारच्या पावन भूमीमध्ये आशीर्वाद सभेसाठी संघर्ष योद्धा आपल्या सर्वांच्या मध्ये उपस्थित झालेला आहे। कृपया स्टेजवरील सर्वच आयोजक संयोजक समन्वयक माता भगिनी आपण सर्वांनीच स्टेजवरून खाली उपस्थित व्हायचं आहे। आता सन्माननीय मनोज जरांगे पाटील आपल्या सर्वांनाच या ठिकाणी संबोधित करणार आहेत। कृपया स्टेजवरील सर्वच मान्यवरांनी खाली यावं अशी विनंती आहे। व्यासपीठावरच्या सर्वच मान्यवरांना विनंती आहे, कृपया आपण खाली यावं। व्यासपीठावर फक्त संघर्ष होता मराठा योद्धा माननीय श्री मनोज जरांगे पाटीलच उपस्थित राहतील। आपल्या सर्वांना विनंती आहे, आपण सर्वांनी व्यासपीठ खाली करायचे। चला माता भगिनींना विनंती आहे, फोटो सेशन साठी आपल्याला नंतर भरपूर कालावधी आहे, कृपया सर्वांनी स्टेजच्या खाली यावं अशी सर्वांना विनंती आहे। या संयोजक आयोजक समन्वयक स्वयंसेवक आपण सर्वांनी स्टेजच्या खाली चला। सातारच्या या ऐतिहासिक पुण्यभूमीमध्ये आणि ऐतिहासिक क्रांती मैदानामध्ये होत असलेली ही मराठा सभा, याचे मुख्य संयोजक आणि पत्रकार महासंघाचे अध्यक्ष माननीय हरीजी पाटणे आपल्याला स्वागत करतील। छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी। छत्रपती शिवाजी महाराजांच्या या ऐतिहासिक राजधानीमध्ये मराठा समाजाच्या उन्नतीसाठी आरक्षणासाठी गेली काही महिने आपल्या प्राणांची आहुती देत असलेले संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचं मराठ्यांच्या या राजधानीमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो। चला सगळ्या मान्यवरांनी खाली जाण्याची विनंती आहे। मंचावर फक्त मनोज जरांगे पाटीलच थांबतील, आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे। माझ्या सर्व सहकार्यांनी माझ्यासह खाली जायचे, आता फक्त जरांगे पाटील साहेब बोलतील। सातारच्या राजधानीमध्ये जरांगे पाटील साहेब तुमचं मनापासून स्वागत करतो। दोन्ही छत्रपतींच्या वतीनं मराठा क्रांती राजधानी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आम्ही मनापासून तुमचं स्वागत करतो। आपण मराठा समाजाला संबोधित करावं। सन्माननीय मनोज जरांगे पाटील आपल्या सर्वांनाच आशीर्वाद सभेच्या निमित्ताने या ठिकाणी संबोधित करतायत। कृपया सर्वांनी आता स्टेज रिकामा करा। सर्वांनाच विनंती आहे, कृपया खाली चला। एकच ठावे काम मजला प्रकाश द्यावा सकलांना, कसलेही मज रूप मिळो देह जळो आणि विश्व उजळो, या उक्तीप्रमाणे आपल्या मराठा समाजासाठी प्राणपणाला लावून लढणारा हा संघर्ष योद्धा आपल्या सर्वांच्या समोर गांधी मैदानावर उपस्थित आहे। पुनश्च एकदा हात वर करून जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं आपण सहर्ष हार्दिक स्वागत करूया। राजधानी साताऱ्यामध्ये त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत संबोधित करतायत संघर्ष योद्धा सन्माननीय मनोज जरांगे पाटील। हेलो लाइव चलो ओ मागो बाजूला 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 ओ साहेब साहेब बाजूला ओ साहेब या ठिकाणी सर्व समन्वयक जे आहेत आयोजक जे आहेत त्यांनी डाव्या बाजूला तिथे खाली बसायचे। बोल नाही केला आमदार साहेब, तुला माहित नाही करत काय चालू आहे? हो साहेब साहेब काय मला बसून घ्या मला काय हो भैया फक्त धक्का नका देऊ पत्रकार साहेब। श्रीमंत छत्रपती युवराज शिवेंद्र सिंह राजेसाहेब आणि
सातारा राजधानी नगरीतील आणि परिसरातील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा देश आहे. सातारा नगरीतील आणि जिल्ह्यातील बांधवांनी प्रचंड उन्हातही एकजूट दाखवली, त्याबद्दल समाजाच्या वतीने मी त्यांचा कायम ऋणी राहील. कॅमेरे सेट करून खाली बसा. उन्हात बसतावं लागलं आपल्याला, कारण आपले लेकर उन्हात. तुम्हीही उन्हात आहेत, मी सुद्धा उन्हात. न्याय मिळवून द्यायचा आहे समाजाला आणि समाजाच्या लेकराला. आपल्याला उन्हाचे चटके खावे लागणार आहेत, तरच आपले लेकर सावलीत बसू शकणार आहे. आपण जर उन्हाला आणि पावसाला घाबरून घरात बसलो तर आपल्या लेकराला न्याय मिळणार कसा? चारही बाजूने मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून षडयंत्र रचना सुरू झालंय. ते तोडून जर करायचं असलं, काय प्रॉब्लेम आहे कडेकडीला? थोडं शांत बसले तर बरं होईल, कारण आरक्षण समजून घेणं खूप गरजेचं आहे. ही माणसं उन्हात यासाठी बसलेत की स्वतःच्या लेकराची वेदना त्यांना सहन होत नाही म्हणून बसलेत. नुसती घाई गडबड करून आणि आरक्षण समजून न घेतल्यामुळे 70 वर्षापासून आपल्या पिढ्याना पिढ्या बर्बाद झाल्या. ज्यांनी आरक्षण समजून घेतलं ते आरक्षणात गेले सुद्धा आणि त्यांच्या पिढ्या सुधारल्या सुद्धा. मराठ्यांना 70 वर्षापासून आरक्षण होतं, तरीही मराठ्यांना आरक्षण दिलं नाही. ही लढाई सामान्य मराठ्यांची. सामान्य मराठ्यांच्या पोराला शिक्षणात, नोकरीत आणि त्याचं भविष्य घडवण्यासाठी त्याला प्रचंड अडचणी येऊ लागल्यात, म्हणून हा लढा उभा राहिला. मराठ्यांना पूर्वीपासून आरक्षण होतं, पण जाणून बुजून षडयंत्र रचलं गेलं आणि 70-75 वर्षापासून जे सत्ताधारी होते यांच्यावरती काही ओबीसी नेत्यांचा प्रचंड दबाव होता. मराठ्यांना आरक्षण असूनही मिळू दिलं नाही, इतका प्रचंड मोठा दबाव सरकारवरती यांनी ठेवला. कारण ते आता सिद्ध झालंय. 1805 पासून आणि 1967 पासून जर मराठ्यांचे आरक्षण असलेले पुरावे मिळायला लागले तर त्याचा अर्थ होतो मराठ्यांना आरक्षण होतं. जर आता आमचे पुरावे सापडले, जर आम्हाला 70 वर्षापूर्वीच आरक्षण दिलं असतं तर जगाच्या पाठीवर मराठा ही प्रगत जात म्हणून नंबर 1 ला आता राहिली असती. आमचं आरक्षण खाताना यांना काय वाटलं नाही. आज या आरक्षणापायी आमच्या लेकरांचे मुडदे पडायला लागले. आमचं आरक्षण असताना आम्हाला दिलं नाही. समितीने नोंदी शोधायला सुरुवात केली आणि लाखांना नोंदी या राज्यात सापडायला लागल्या. मराठ्यांना 2 अंग आहे. एक मराठा क्षत्रिय, मराठ्यांना लढायचं सुद्धा माहिती आहे
आणि मराठा शेती कसतो आणि या राज्याला धान्य सुद्धा पोटासाठी पुरवतो, असे दोन्ही अंगानं लढाऊ असणारा मराठा समाज. मराठ्यांचे पोरं मोठे झाले नाही पाहिजे. जर मराठ्यांचे पोरं मोठे झाले तर आपलं काय होणार म्हणून यांनी षडयंत्र रचलं आणि मराठ्यांना आरक्षण असतानाही दिलं नाही. यांनी यांच्या पुढाखाली पुरावे लपून ठेवले. ज्या ज्या वेळेस समित्या झाल्या त्यावेळेस समितीनं पुरावे शोधण्याचं काम सुरू केलं, परंतु सरकारकडे अहवाल येताना मराठ्यांचे पुरावे सापडले नाहीत म्हणूनच अहवाल येत होता. जर त्यावेळेस पुरावे नाहीत असं सांगितलं तर मग तेच पुरावे आता कसे काय सापडायला लागले याचं उत्तर आता आम्हाला सरकारकडून पाहिजे. 70-75 वर्ष आमच्या लेकरांचं वाटोळं नेमका कोणी केलं याचं नाव आता आम्हाला माहिती पाहिजे. जर मराठ्यांच्या नोंदी नव्हत्या आणि मराठा आरक्षणामध्ये नव्हता तर या नोंदी सापडल्याच कशा आणि नोंदी सापडल्या तर मराठा आरक्षणात होता. आता आमचा 70 वर्षाचा झालेला लॉस हा बॅकलॉग सरकार कसा भरून काढणार, कारण आम्हाला आता तोही भरून पाहिजे. आमच्या जागा बळकावल्या नेमक्या कोणी, आमच्या समाजानं आणि आमच्या लेकरांना असं काय पाप केलं की आरक्षण असताना हे तुम्ही आम्हाला दिलं नाही. राजधानी साताऱ्यातील आणि जिल्ह्यातील बांधवांना हात जोडून विनंती करून सांगतो, इथं प्रश्न समाजाच्या अस्तित्वाचा आहे. इथं गोरगरिबांच्या लेकराच्या भविष्याचा आहे. राजधानी साताऱ्यातील बांधवांनी स्वतःच्या लेकराच्या हितासाठी पुढील काळात ताकदीने एकत्र या. 24 डिसेंबरला सरकार मराठा आरक्षण देण्यासाठी कायदा पारित करणार आहे. 24 डिसेंबर पर्यंत मराठ्यांची कसोटी आहे. गाफील राहू नका. जर तुम्ही गाफील राहिलात तर लेकराचं वाटोळं करायला आपण स्वतः जबाबदार असू. सरकार सध्या काम करत आहे आणि समितीही काम करते. समितीनं मराठवाड्यातल्या नोंदी शोधल्या. हैदराबाद संस्थांमधून मिळणारे दस्तऐवज याचा अहवाल बनवून कायदा पारित करण्यासाठी आधार लागतो. त्या नोंदीचा अहवाल बनवून मराठा आणि कुणबी एक असलेला कायदा पारित करण्यासाठी अहवाल पाहिजे होता आणि सरकारनं या समाजासाठी पूर्ण आयुष्य अर्पण केलंय. या आंदोलनाच्या पाठीमागे आपला काहीही स्वार्थ नाही. पिढ्याला पार लेकरं वनवास भोगायला लागले, वेदना सहन करायला लागले. माय बापाला रात्रंदिवस काबाड कष्ट करायचे आणि लेकरं शिकवायचे. प्रत्येक माय बापाचा एकच उद्देश, मी केलेले कष्ट आणि माझ्यासारखं कष्ट भोगण्याची वेळ माझ्या लेकरावर येऊ नये म्हणून प्रत्येक मायबापानं आपले लेकर शिकवले आणि स्वप्न बघितलं, माझं हे लेकरू अधिकारी झालं पाहिजे.
पण मायबापाच्या स्वप्नाचं आणि त्या लेकराच्या स्वप्नाची राख रांगोळी या आरक्षणानं केली. 1% जर लेकरू हुकलं तर ते ठसा घरापर्यंत रडत येऊ लागलं. त्या बापाचं आणि आईचं काळीच कापल्यासारखं होऊ लागलं. त्यांना घरात लेकराचा चेहरा बघून करमत सुद्धा नाही. मायबाप मराठ्यांनो, आणखीन तरी सावध व्हा. अशी संधी मराठ्यांना पुन्हा येणार नाही. या संधीचं सोनं करा. आपला लढा आपल्यालाच लढावा लागणार आहे. पाठीमागे वळून जर बघितलं तर आपल्या मदतीला कोणीच नाही. जेवढे 70-75 वर्षात पक्ष झाले त्या पक्षातला एकही नेता आपल्या लेकराच्या मदतीला यायला तयार नाही. आपण आरक्षण असतानाही आपल्याला आपलं आरक्षण दिलं नाही. थोडा वेळ बोलू का ऊन लागत आहे. दिवसभर बोललो तर मग कामच झालं ना. त्याच्यावर सध्या बोलत नाही मी. त्याला मराठ्यांनी किंमत द्यायची नाही आता. कारण जो घटनेच्या पदावर बसलाय आणि घटना कायदाच पायदळी तुडवतोय, त्या माणसाची लायकी या राज्यातल्या लोकांनी आता ओळखली. आणि मी बी काय एवढा सोपा नाही. मी फक्त दिसायला बारीक आहे. माझ्या टप्प्यात आला की मी वाजवितोच. पण मराठ्यांनी त्याच्यावर आता बोलावं तेवढी याची लायकी आता राहिली ना. माणसाचे वैचारिक मतभेद असावे, माणसाने एकमेकाला वैचारिक विरोध करावा, पण आपण कोणत्या पदावर बसल्या त्याची गरिमा राखून बोलावं. आपण या राज्याचं पालकत्व स्वीकारलंय. आपण घटनेच्या संविधानाच्या पदावर बसलो. त्या कायद्याला पायदळी तुडवणं योग्य नाही हे स्वतःलाच करायला पाहिजे. तो मला म्हणतो हे 5वी शिकले. त्याला माहिती मी किती शिकले. उद्या एअरपोर्टवर कोणकडे बोलत आहे. सरकारने मग शिक्षणात 3 दिवस घातले. तुला माहिती आहे का? मी सरकारला सांगितलं म्हणलं मी 12वी शिकलो. ते म्हणले हे लईच उत्तर देते काना करा. 3 दिवस लागले होते कामाला. 3 दिवस 1-2 दिवस नाही. आता त्याला जातीय तणाव निर्माण करून दंगली घडवायच्या. संविधानाच्या पदावर बसलाय आणि त्याचा गैरवापर करण्याचं काम त्यांनी सुरू केलंय. अरे भाऊ, त्यांच्या तोंडाने सांगितलंय ते निकाल असं मी ऐकलंय. मला टाइमच मिळाला होते काय बोललंय बघायला. कारण सकाळी 8ला बाहेर पडतोय, 5 पर्यंत सभा मला बघायलाच मिळाला नाही. तर मी टप्प्यातच घेणार आहे, सोडणार नाही. मला बघायला मिळालं. ते म्हणतात या रोड्यात पाठा. त्यांनी तोंडाने सांगितलंय.
लोकांचं खाल्ल्यावर काय होतं, लोकांचा तळतळाट किती बेकार असतो. आधी तुम्ही काय ऐकत होते सगळ्याला माहितीये. मुंबईत तुम्ही कोणत्या पाहुण्याकडे राहून जगलात हे बी सगळ्याला माहिती. तुमच्याकडे काहीच नव्हतं, एवढी प्रॉपर्टी कशातून आली हे सगळ्याला माहिती. महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा पैसा, महाराष्ट्रातल्या जनतेचा पैसा, कष्टाचा महाराष्ट्र सदन सुद्धा वरबडून खाल्लं. महाराष्ट्रातला सगळा पैसा वरबडून खाल्ला म्हणून तुम्हाला जेल भोगायला लागलं. त्यावेळेस मी म्हणलं तुम्ही बेसन भाकर खाल्ली तर त्याच्या पुढचं सांगितलं ते म्हणजे कांदा बाई भेटत होती. मग काय का वर जे आम्हाला माहित नव्हतं ते बी सांगू राहिलं. आम्ही लय शान आहेत का म्हणून इतकं सांगितलं. ज्या माणसानं सगळ्या सीमा पार केल्या, या राज्याला एक संस्कृती आहे आणि त्या छत्रपती शिवरायाच्या संस्कृतीप्रमाणे वाटचाल केली जाते. महात्मा फुलेंनी या राज्याला एक वेगळा संस्कार दिला आणि आदर्श दिलाय. यशवंतराव चव्हाण साहेबांनी वेगळा आदर्श दिलाय. राजश्री शाहू महाराजांनी या देशाला आरक्षण दिलंय. त्यांचे वारस आहेत ते. किमान महात्मा फुले यांचा तरी आदर्श डोळ्यासमोर ठेवायला पाहिजे होता. आपण घटनेच्या पदावर बसलोय, आपण जनतेबद्दल काय बोलतोय. जाती जातीत दंगली घडवण्याची भाषा केली जाते. मराठ्यांना माझे हात जोडून विनंती आहे, यांचं स्वप्न कधीच पूर्ण होऊ द्यायचं नाही. ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात जातीय तेढ निर्माण होऊ द्यायचा नाही. राज्य आपलं आहे. या राज्यात शांतता राहिली पाहिजे. तुमच्या खांद्यावर जबाबदारी. कायदा सुव्यवस्था न बिघडता हे राज्य शांत राहिलं पाहिजे. कारण त्यांच्या लक्षात आलंय म्हणून कळप तयार झालाय. मराठ्यांना आरक्षण मिळणार हे त्यांच्या लक्षात आलं. मराठे आरक्षणात गेले आणि त्यांना काही सुचना आता. मग करायचं काय तर जातीय दंगली घडण्यासारखे वक्तव्य करायचे आणि जातीय दंगली घडून आणायच्या आणि आपला राजकीय स्वार्थ, आपली पोळी त्यात भाजून घ्यायची. हा त्यांचा डाव आहे. गोरगरीब ओबीसी बांधवांच्या पोरांवरती गुन्हे दाखल होणार आणि त्यांचा स्वार्थ ते साधून घेणार. कारण वक्तव्यच असेल की जातीय तेढ निर्माण होणार. 160 आमदार पाडणार म्हणतोय. एक पडत नसतं. आपल्याकडे धोरण आहेत का? आपले तरी कोणते धोरण आहेत त्यांचं त्यांना सुधारणा. आपल्याकडे काय आले त्यांनी आपल्याला स्विच येत होई. आपल्या घरात सरकार बदली दे. सकाळचा दिवा संध्याकाळी कोणाकडे, संध्याकाळचा दुपारी कोणाकडे, वेळ सुद्धा लागा ना. मी आता कोणत्या मंत्र्यासंग चर्चा केली माहिती. हा सुधारा नाही इतकं बार सरकार बदललं. त्याला जर फोन केला तुमच्या नामची बैठक झाली ती आणि त्या बैठकीत ठरलं काय होतं ते सांगा. ती म्हणून तुम्ही माझी झालो एका रात्री. हे काय सुईचा खेळ नाही भाऊ. आपला फोकस आरक्षणावर ठेवायचा. यांना आपण आता महत्व द्यायचं नाही कारण ते वयाप्रमाणे आता बरळणार आहे. त्यांचं वय त्यांना साथ द्यायला. त्यामुळे आता त्यांना महत्व देणं बंद. आपण त्यांना मोठं मानत होतो. जाहीर सांगतो, मी खोटं बोलत नाही का. आणि मी एकदा ठरलं का मी ते करीत असतो कारण मी छत्रपतींचा मावळा आहे. मी मला फिगर सरकत नसतो. मी कोणाला भेद बी नसतो आणि सरकारने माझ्यावर लय डाव टाकले तरी मी गेलो नाही. आणि माझ्याजवळ हाय काय द्यायला. माझ्या घरात सिमेंटाचे पत्रे ते भांगारात विकत नाही.
आपण भेद देत नाही कोणाला. त्यामुळं त्या माणसाला आपण मानत होतो भुजबळ साहेब म्हणून. व्यक्ती म्हणून आमचा शत्रू नाही, पण विचाराला मात्र त्यांच्या 100% विरोध आहे. मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलला की वाजविलाच म्हणून समजायचं, मग तो कुणी असो. पण त्या माणसानं पातळी सोडली, कायदा पायदळी तुडविला, राजद्रोहासारखा प्रकार त्यांनी केला. इतका गलिच्छ प्रकार आणि त्यांच्या पोटात इतकी गटार गंगा आहे हे आत्ता शिक मराठा लोकांना जनतेला माहित झालं. फक्त वरून चेहरा चांगला आहे, आतलं पोटातलं परवा सगळं बाहेर पडली. यांची लायकी काय? त्यामुळे त्यांना महत्व देण्याची गरज नाही. कसोटी आता आपली ती लावून घाला. 24 डिसेंबर पर्यंत आपली कसोटी. सरकार आरक्षण देणार, मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री आणि सरकार मराठ्यांना आरक्षण देणार. आणि त्यांनी नाही दिलं मग 25 नंतर त्यांना बी सांगू, त्यांना बी सुट्टी नाही. पण शांततेत आपला धडाका शांततेत असतो. त्यांना मिळत लागत नाही मी काय करतोय. मी तिकडं धाराशिवला जायचं म्हणून जातो आणि एका एकी साताऱ्याला येतो आणि ते म्हणते मेळ कसं काय लागून देत नाही. यांनी 70 वर्ष आपल्याला मेळ लागू दिला का? आरक्षण असतानाही दिलं नाही. मग छत्रपती शिवरायांचा गनिमी कावा इथं कामाला येतो यश मिळवायला. आपण आपल्या डाव कळू द्यायचं नाही. आणि या शांततेच्या आंदोलनानंच निर्णयाच्या प्रक्रियेत आरक्षण आणून ठेवलंय. भाऊ, निर्णयाच्या प्रक्रियेत सरकार दुसरं कामच करत नाही. अर्ध मंत्रिमंडळ फक्त मराठा आरक्षणाच्या फायलीज घेऊन पळत आहे. जाय दिल्लीला आणि मुंबईला, एवढंच काम आहे. समिती बी रोज उठती, हैदराबादला जाते, मुंबईला येते, संभाजीनगरला जाते, पुन्हा उठती, हैदराबादला जाते. काय करती काय नाही त्याची तिलाच नाही. तिला इमान आहे पण अक्कल हिंडती. आणि तिकडे एक जाती इकडे आल्यावर म्हणती पुरावेच नाही सापडे. मग हिंडती कशाला? कारण त्यांच्या संग अभ्यासकच नाही. तिथं मोडी लिपीत आहे, तिथं फारसी भाषेत आहे, तिथं लिहिलेलं उर्दूत आहे आणि मोडी लिपीचे 16 प्रकार आहेत. वाचायला पुण्यात नाही. मग कसं सापडत? 2-4 दिवसांना अभ्यासक नेले, 15,000 नोंदी सापडल्या. आता कसं काय सापडल्या? हे मराठ्यांच्या एकीचा विजय. आपल्याला आरक्षण 100% मिळतंय. आपण ओबीसी आरक्षणात हे आता सिद्ध झालंय. उदाहरणार्थ या राजधानी साताऱ्यात माझी 2 गुंठे जागा आहे, पण मला माहितच नाही कुठे आणि तुम्हालाही माहित नाही याची जागा कुठे. उदाहरणार्थ बरं का, नाही म्हणते हाय का काय. आणि अंदाजे म्हणणं सुरू होतं माझी साताऱ्यात 2 गुंठे जागा आहे, पण आता मला 7-12 सापडले. आता देणार का नाही तुम्ही? मग आता ओबीसी आरक्षणात मराठ्यांच्या नोंदी सापडल्या. मराठा ओबीसीतच येणार, दुसरीकडे आम्ही आरक्षण घेणार नाही. आणि सामान्य ओबीसी बांधवांना हे आता कळून चुकलंय की मराठा ओबीसी आरक्षणात आहे. कायदा सांगतो ज्या जातीचे पुरावे सापडले ती जात ओबीसी आरक्षणात घेतली पाहिजे. आपल्या नेत्यांनी आता मराठ्यांना विरोध करू नये. तरी उड्या म्हणतो एकटाच, देऊ नका आमच्यात येऊ नका. कुठं जातो रे? आमच्यात येऊ नका, तुमचं जाऊ नको. कवर खातो आमचं. त्याचं तर खरंच नाव घेऊ वाटणं. काय सांगा तुम्हाला? नाहीतर मी लय नमुना आहे.
मला मराठ्याने सांगितलंय तुम्ही संयम धरा, त्याला महत्व देऊ नका. आपला विजय जवळ आलाय. मराठ्यांच्या लेकराला आता त्याच्या तोंडात घास आलाय. 100%, 70% लढाई जिंकली, 30% राहिली. फक्त शांततेने घ्या. नंतर पुढे लय दिवस येत मग बघू. म्हणलं बरं तसं जाऊ द्या, नंतर बघू. आणि हे पण सत्य आहे की सगळ्यांना कळून चुकलंय. त्यांना सुद्धा मराठ्यांना ओबीसीत 50%चं आता आरक्षण मिळणार. ते झाले चलबिचल. मग त्यांनी आता पर्याय सगळ्यांनी शोधला. जातीय तेढ निर्माण करा, दंगली घडून आणा. मग तरी यांचा ध्येय विचलित होईल आणि हे आरक्षणापासून बाजूला जातील आणि आपलं लक्ष साध्य होईल. मराठ्यांना तुमच्या पायाला हात लावून सांगतो, फक्त संयम धरा, शांततेत राहा. शांतीचं ब्रह्मास्त्र तोडण्याची ताकद या राज्यात देशात कोणातच नाही. मराठ्यांना आरक्षण मिळतंय, फक्त संयम धरा. कारण मी एवढं सहन केलंय, मी इतकं सहन कधीच करत नाही. मला हे खरं बोलायची सवय. मला पुढून बोलला की मी इकडून लगेच कणाकणा सुरू करतो. आपण दम फिरून धरीतच नाही. पण बळच धरलाय की मराठ्यांच्या लेकराचं चांगलं होतंय. आपल्या लेकराचं आपल्या हाताने वाटोळ व्हायला आता नको. एवढं आरक्षण आपल्याला मिळतंय तेवढं एकदा मिळू द्या. अहो ते ना आपले बोर्डच फाडायला चालू केले. भोकरदनला ते का पठ्ठ्यानं आपला बोर्डच फाडीला. त्याला गावात जायचं नाही का, आपल्या समाजाने प्रवेश बंदीचे बोर्ड लावले आणि त्याला गावात जायचं होतं. आपलं हे पण खरं आहे की सरकारला आपण शब्द दिला. त्यांनी आपल्याला शब्द दिला 24 डिसेंबर पर्यंत आम्हाला वेळ द्या, आम्ही अहवाल पारित करून तुम्हाला आरक्षण देतो, तुम्ही उपोषण मागं घ्या. ठीक आहे म्हणलं, उपोषण मागं आणि गावबंदी पण 24 तारखेपर्यंत स्थगित. मग आमचं म्हणणं होतं बोर्ड समजा तसाच राहिला आणि तुम्हाला एखाद्या गावात यायचं. बोर्ड तसाच असल्यावर गावात यायला अडचण काय? तुला का खातो का देऊ, चावतो का बोर्ड तसं झालं? नाही म्हणला बोर्ड फाडून टाका, फाडा. आणि ते आपल्या पोरांना सुद्धा आणलं. मी जर जालन्याच्या SP साहेबाला, कलेक्टर साहेबाला फोन केला असता, जर मी मनावर घेतलं असतं, मनावरच घेतलं होतं, पण काही वेळेस ज्या समाजाला मायबाप मानलं त्या मायबाप समाजाचं ऐकायला लागतं. कारण मी त्या दिवशी हॉस्पिटलला होतो, त्याच दिवशी माझी सुट्टी झाली होती. फक्त त्या दोघांना SP साहेबांना कलेक्टर साहेबांना एवढंच म्हणायचं होतं, ज्यांनी आमच्या गोरगरीब मराठ्यांच्या पोराला आरक्षणाची मागणी केली म्हणून हाणलंय आणि बोर्ड फाडू नका म्हणून हाणलंय, त्यांना आम्हाला काहीच म्हणायचं नाही. फक्त आम्हाला त्याचं घर बघून यायचंय कसलं. मी जर पै जर कणाकणा निघाला असतो तर 5 लाख पोरग मागं निघाला असतं. नुसतं धुळीनं तो घर उडून गेला असतो. तो बोर्ड फाडितो. मराठे जर फाडायला लागले तर बनायला सगळं चेटी सुद्धा फाडी देतोय. आणि मराठ्याने जर मनावर घेतलं ना, आयुष्यभर तुला बोलायला नाही लागून द्यायचे, तुला उसच तोडायला जावं लागलं. आणि तुम्ही बी काय गाफेल राहू नका. आता सावध राहा. ज्या मराठ्यांना आरक्षण आहे त्यांनी सुद्धा, आणि ज्या मराठ्यांना आरक्षण नाही त्यांनी सुद्धा तातडीने एकजूट करा. कारण आरक्षण नसलेल्या मराठ्यांना संपवण्याचा घाट यांनी बांधलाय. जर आम्ही संपलो तर ज्या मराठ्यांना आरक्षण आहे त्यांना सुद्धा संपवायला मागं पुढे बघणार नाही. म्हणून वेळीच सावध व्हा आणि इथून पुढच्या काळात ताकदीने आपल्या लेकरासाठी एकजूट दाखवा. आरक्षण हे 100% मिळतंय, तुम्ही त्याची काळजी करू नका. कारण आपली भाषा सरकारला चांगली कळते. मग भाषा ती वेळ ऐकता तुम्ही, आपला दमतात तसाच टप्प्यात आला गोवाच येतोच नाही. ते मग तिकडून मुंबईतून ठरवून येते, याला आत्ता बिंगून टाकू म्हणतात मला, म्हणजे ते कसला गाण दिसतो ना, त्याच्यामुळे ते तिकडे ठरवतात याला आत्ता बिंगून टाकू. त्यांची काही चूक नाही. मला किती बाऱ्या मोजा तुम्ही, मी 35 किलो भरतो.
मी दिसतो मी बँड मध्ये फुलफुल वाजवणार असल्यावर इथं आले का माझ्यासंग अशा गप्पा आणते ते मंत्री व्यासपीठावर बसत येत गप्पा मारतेत मी बी हा 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 करतो. त्यांना वाटलं फुटला ना जमला आता 1 घंटा झाला म्हणतो उठीत होतो 2 महिने जमत. कारण मी या जातीशी प्रामाणिक मी माझा या समाजासमोर प्रामाणिकपणा सिद्ध केलेला आहे की मी माझ्या मायबाप समाजाशी ज्या समाजाला मी मायबाप मानलं त्या समाजाशी गद्दारी करणारी पैदास माझी नाही. या माझ्या मराठ्यांच्या लेकराच्या वेदना आता सहन होत नाही. यांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून हा संघर्ष महाराष्ट्रातले कानाकोपऱ्यातल्या करोडो मराठ्यांचा सुरू आहे. मायबाप मराठ्यांनो, तुम्हाला एक जाता जाता जाहीर आवाहन करतो. एवढ्या वेळेस आपल्या लेकरांच्या पदरात एक पुण्याचा आरक्षणाचा दान टाकू नका. मराठ्यांच्या लेकराला आयुष्याची आरक्षणाची भाकरी देऊन त्याचं जीवन सार्थक करा. आपल्या लेकरासाठी आपल्याला चलावं लागणार आहे, कोणी आपल्या मदतीला येणार नाही. जर राजकीय लोक आपले पॉम्पलेट फाडायला लागले तर यांची नियत यातून लक्षात येते की याला मोठं करून आपण चूक केली का नाही. हे आपले पॉम्पलेट फाडीत येत आपल्या बापजाद्याने यांचे पॉम्पलेट चिटकेले यांचे बोर्ड चिटकेले का नाही. त्याचा आजा मोठा केला, याचा बाप मोठा केला आणि त्या बापाला आपण साहेब म्हणायला लागलो की नाही. आपण एवढे मोठे केले की यांच्याकडे गाडी झाली, बंगल्या झाले, मारण्याचे पैसे झाले. हे आधी रोजानी जात होते, यांचा इतिहास तपासून का. हे आधी रोजानी जात होते. हे इतके मोठाले झाले, यांचे पोरं परदेशात शिकायला लागले. यांच्या पोराला आपण भैया म्हणायला लागलो, त्याला नीट हाकता येईना. त्याला नीट कपडे घालून आला का आपण त्याला भैयासाहेब म्हणतो आणि तेव्हा आपल्या पोराला नाम्या तुक्या आणि त्याला आपण मोठं केलं. त्याच्यात तुमची चूक आहे. एकदा उलट करून बघा. आपण आयुष्यभर यांचे पॉम्पलेट चेक केले, फक्त त्यांना त्या भैयाला म्हणा एक तो ह्या बापाला नाजाला आम्ही लय मोठं केले, आम्हाला काही देऊ नको. आमचं मराठा आरक्षणात हित आहे, आमचे घराघरातले लेकरं सुधारणार आहेत. एक 7-8 दिवस पॉम्पलेट चिटकायचं मराठा आरक्षणाचे येईन का. आणि मग कशाला मोठं केलं त्याला, आपल्या आरक्षणाला विरोध करायला. मावशी होतो मला सांगतो, आता घरातले माणसं बाहेर चालले, जनजागृती करा गावागावात, सगळ्या महिला जाग्या करायच्या. आपले माणसं घराच्या बाहेर चालले त्यांना पहिले विचारत तुम्ही पुढे चालले. ते जर म्हणले साहेबाचा भया आला त्याला भेटायला चालू, यांचं टगडं बांधून याला घरातच ठेवा. तो भया मरू दे म्हणा तिकडे, जरा आपल्या लेकराचं बघायचं. आता लेकरं सुधारायचं आपल्याला, लाजू नका. आपल्या काही महिला म्हणतात आम्हाला लाज वाटते, जनजागृती करायची लाज वाटती स्वतःच्या मुलाच्या आरक्षणाची. शेतात काम कशासाठी करतो आपण, आपले लेकरं मोठे व्हावेत म्हणून. आपण लाजतो का शेतात काम करताना. मग लेकराचं आरक्षण मिळतं, त्याला आयुष्याचं कल्याण करण्यासाठी आरक्षण द्यायचंय. गावागावात जाऊन जनजागृती करायला काय लाजायचं. काही महिला म्हणतात आम्हाला लाज वाटत. तो हा दीर उभा राहिल्यावर तू कशी गल्ल्या गल्ल्याने पॉम्पलेट घेऊन जाते, तेव्हा नाही का लाज वाटत. तेव्हा तर म्हणते कबशी हाना, नारळ हुकंबर का, पतंग हुकला नाही पाहिजे, कबशी सोडून द्या. तुझा दीर मोठा होईल, नाही तर तो साहेब मोठा होईल. आपले पोरं जाऊ दे उसं तोडायला. लोकालाच मोठं करायचं बंद करा. मी म्हणत नाही राजकारण करू नका, तुम्ही अवश्य करा, पण आधी मराठ्यांचं आरक्षण आणि स्वतःच्या लेकराच्या आयुष्याचं कल्याण करायसाठी झुंजायचं, नंतर राजकारण. सातारा जिल्ह्यात एकही गाव असं राहिलं नाही पाहिजे. उद्यापासून सगळ्यांनी कामाला लागा. 1 डिसेंबर पासून गावागावात साखळी उपोषण बसली पाहिजे. एकही गाव असं नाही पाहिजे का तिथं साखळी उपोषण सुरू नाही. सगळ्यांचे निवेदन द्या. सरकारला माहित पाहिजे नेमके राज्यात लोक बसलेत किती,
एखाद्या गावात एकच मराठ्याचं जर घर असलं तरी एकट्यानंच कोठ्यात कवायला बसायचं, पण बसायचंच. आता खेटायचं जर ठरवलं तर पूर्ण ताकदीनं खेटायचं आणि कोणाला भ्यायची गरज नाही, फक्त शांततेत करायचं. हा शब्द फक्त मोडू नका. भ्यायची गरज नाही का सांगतो, लोकाला जमा करायला लागते 12 भानगडी. आपण एकटेच 50-55% आपलं कुणीच काही करू शकत नाही. तुम्ही टेन्शनच घेऊ नका. आणि आपले काय साधे नाही, बांध फोडे एकामेकाच्या तरी 2-2 पिढ्या बोलत नाही. मग आरक्षण नाही दिलं त्याची काय खैर नाही भाऊ, लय अवघड आहे. मला एक आणखी कळलं नाही, एवढंच सांगतो थांबितो. आता तुम्हाला ऊन लागा लागले, मला लागा लागले. कुणबी आम्हाला नको, काही जणांचं म्हणणं आहे, काही म्हणतो आम्ही उगाच ठराविक आहेत, पण मराठा समाजाचं राज्यातल्या कानाकोपऱ्यातल्या करोडोंचं म्हणणं आहे 50%च्या ओबीसी प्रवर्गातूनच मराठ्यांना आरक्षण पाहिजे, 50%च्या वर नको. मग कुणबी काय वाईट शब्द आहे. आपला आजा पंजा पूर्वी अडाणी असल्यामुळं शेतीला कुणबी करतो म्हणायचा. सुधारित शब्द कुणबीला शेती आला. उदाहरणार्थ आपल्या आजोबा पंजोबा चपलीला पहिल्यांदा पायतान म्हणायचे. सुधारित शब्द चप्पल आला. मग काय आता चप्पल घालाय सोडून द्यायची का? पूर्वी हॉटेलला हॉटेल म्हणायचे. सुधारित शब्द रेस्टॉरंट आला. मग काय चहा प्यायचा बंद करायचा का आता? पूर्वी घराला वाडा म्हणायचे. सुधारित शब्द हाऊस आला. मग आता घरात नाही राहायचं का? डांबर झोपतो का? मग शेतीला कुणबी शब्द होता, सुधारित शेती आली. मग तुला जर एवढं वाईट वाटतंय कुणबी शब्दाचं, शेतीची तुला लाज वाटते, ती प्रमाणपत्र घ्यायची, तू वावर सगळं विकून टाकून चांदरावर राहायला. ज्या शेतात काम करतो, आंबे चांगले आल्यावर म्हणतो माझे आंबे खूप छान आले, परदेशात विकायला गेले तेव्हा गोड वाटतं सगळ्याला सांगायला छान आले. ते शेतीतच लावलेत ना, का तो ऍटकोरीवर 7-8 झाडं लावले तो म्हणून पिकलेत ते बघ बर लावून तो ऍटकोरीवर 7-8 झाडं. काय गप्पा हाणते. गोरगरिबांच्या लेकरांचं कल्याण व्हायचं असलं की विदूषकपणा आणणार आणि गोरगरिबांच्या लेकराचं वाटोळं करून टाकणार. सावध राहा. चारी बाजूंना मराठ्यांना घेरलंय. फक्त बेसावध राहू नका. घराघरातले मराठी एकजूट करा. तुम्हाला जाताना एक शब्द देतो, माझा जीव जरी गेला ना तरी मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय 1 इंचही मागे हटणार नाही. शब्द तुम्हाला देतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय. कडकत्या उन्हामध्ये आपण सर्वजण आज सकाळी माईक थोडा बंद करा की वाचता येते. एक सांगत राहिलं तेवढं सांगतो. मला चालायला त्रास होतो उपोषणाला. मला फक्त जायला